कॅन्सर बर. आता काय करायचं आहे, काल आपण हे बघा, काल जे आपण इमेज डिप्लॉय केली का, म्हणजे गोल्डन इमेज तयार झाली त्याची. गोल्डन इमेज आहे ना बघा, या डी ड्राईव्हमध्ये डिप्लॉयमेंट शेअर नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये कॅप्चर नावाचं फोल्डर आहे. इथं ती इमेज कॅप्चर झाली काल. काय गोमलावड बरोबर आहे ना? येस सर. 4.24 GB म्हणजे एकच आपल्याकडे एकच विंडोज सर्व्हर एंटरप्राइज घ्यायला आपण तर 4.24 झाली ती. म्हणजे MS ऑफिस वगैरे सगळं त्याला अटॅच झाले. पण आता काय राहतं माहिती का, ही इमेज कसं करावं लागतं तुम्हाला. फायनल काय असतं, आता टूल्समध्ये जायचं, WDS ओपन करायचं, विंडोज डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस. WDS ओपन केल्यानंतर तुमच्याकडे WDS सर्व्हर आहे, त्याच्यावरची जी बूट इमेज आहे, आता हे काढून टाका. ही इमेजचं काम झालं आपले. लाईटेस्ट इमेज फक्त तुम्हाला MBTनं बूट करण्यासाठी लागते. आणि आता आपल्याला बूट इमेजमध्ये नॉर्मल इमेज घ्यायची. कोणती? नॉर्मल PXC आपली जी WinPE इमेज असते ती घ्यायची. आणि आपली WinPE इमेज तर तुम्हाला माहिती कुठे आहे. विंडोज 8च्या DVD मध्ये सोर्सेस बूट इमेज. फिनिश. छोट्या अभ्यास करायला सोडून काय बूट इमेजमध्ये आपण बूट इमेज ॲड केली. आता इन्स्टॉल इमेजमध्ये कोणती इमेज ॲड करायची, जी गोल्डन इमेज आहे ना ती इमेज ॲड करायची. आता गोल्डन इमेज कुठे आहे आपली, आता आपली गोल्डन इमेज आहे ॲड द इन्स्टॉल इमेज. हाच ग्रुप राहू द्या, सिलेक्ट द एक्झिस्टिंग ग्रुप अँड फाईल लोकेशन. तुमच्या गोल्डन इमेजचं लोकेशन कुठे आहे, डी मध्ये. डी ड्राईव्ह, डिप्लॉयमेंट शेअर, कॅप्चर्स, ही इथं गोल्डन इमेज आणि ही इमेज इथं ॲड करावी लागते. बस आता इमेज डिप्लॉय झाली का, बस आता इथे डिप्लॉय झाली. बस आता तुम्ही एखादं बेअर मेटल सिस्टम चालू करा. जारी